स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आज आपण रेकी लेवल 1 चा डे 1 स्टार्ट करतो आहे. आणि रेकी काय आहे, या ब्रह्मांडीय ऊर्जा काय आहे, त्यानंतर आपली ऊर्जा कशी असते, ऊर्जेबद्दल आपण बोलणार आहोत. सगळ्यांनी आपले शक्य असल्यास कॅमेरे ऑन करायचे आहे. सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. येस, आता सुरू करूया. येस, जाणून घ्यायचंय तुम्हाला रेकी बद्दल. येस, विद्या मॅडम तुम्ही कुठून आहात? अनम्यूट करा. ओके, मी अनम्यूट करायचं ऑप्शन देते. येस. मोखाडा. ओके. मोखाडा मोखाडा. ओके, काय करता मॅडम तुम्ही? आम्ही घरीच असते. ओके ओके, थँक्यू. हं. वेलकम गुले मॅडम. संपदा मॅडम. येस, आपल्या ओल्ड स्टुडंट आहेत. येस, जाणून घेऊया आपण रेकीला डे 1. हे सेशन कुणासाठी डिझाईन केलं आहे? आपल्याला जाणून घ्यायचं की रेकीला जाणताना आपण स्वतःला पहिल्यांदा जाणून घ्यायचं. रेकी जेव्हा समजून घेतो आहे तेव्हा मी कशी आहे, माझ्या स्ट्रेंथ काय, माझे विकनेस काय, हे जाणणं खूप खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आवडेल तुम्हाला स्वतःला ओळख करायला? तुम्हाला स्वतःच्या सोबत स्वतः एक आपली नवीन ओळखी करायला आवडेल का? हो. नक्की. हो. मग स्वतः स्वतःची मैत्रीण बनायचंय का? हो. नक्की. येस. हो. चला सुरू करूया आजच्या सेशनला. रेकी मध्ये काय जाणून घेण्याच्या अगोदर आपण या सेशन मध्ये काय जाणून घेणार आहे आणि या सेशननी तुमची लाईफ कशा पद्धतीने ट्रान्सफर होणार आहे या हे समजून घेऊ. प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत, तुम्ही ऍग्री करतात? हो. प्रत्येकाला ईश्वराने परफेक्ट पाठवलेलंच नाही. प्रत्येकाला काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, काहीतरी सफरिंग आहे. मग त्या हेल्थ असू द्या, वेल्थ असू द्या किंवा रिलेशनशिपच्या प्रॉब्लेम्स असू द्या, या 3 प्रकारच्या प्रॉब्लेम मधून आपल्याला प्रत्येकाला जावं लागतं. मग मला ह्या प्रॉब्लेम मधून जाताना समजून हे घ्यायचं आहे की मी माझे प्रॉब्लेम स्वतः कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकते, मी माझी स्वतः कशा पद्धतीने फ्रेंड होऊ शकते, हे आपल्याला आजपासून समजून घ्यायचं आहे. येत्या 10 दिवसांच्या सेशन मध्ये मला तुम्ही पूर्णतः बदललेले जाणवणार आहे. तुम्ही स्वतः या 10 दिवसांच्या सेशनचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि 10 दिवस खूप सेशनला एन्जॉय करून ऐकायचं आहे. येस. मग या सेशन आपल्याला काय मिळणार, ह्या सेशन पासून आपल्याला काय मिळणार? ट्रान्सफॉर्मेशन मिळणार. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक लेवलला आपण ट्रान्सफॉर्म झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. हे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेशन आहे, जेणे तुमच्या आयुष्याला पूर्णतः कलाटणी मिळू शकते. एक जर तुम्ही निश्चय केला की तुम्ही तुमचे फ्रेंड्स व्हायचं आहे, तर तिथे तुम्हाला रेकी प्रत्येक लेवलला मदत करणार आहे. म्हणजेच काय, तुमचे जे आर्थिक प्रॉब्लेम्स असू द्या, शारीरिक प्रॉब्लेम्स असू द्या, मानसिक प्रॉब्लेम्स असू द्या किंवा भावनिक प्रॉब्लेम्स असू द्या, या प्रत्येक आपल्याला ठिकाणी जे काही करिअर रिलेटेड प्रॉब्लेम्स असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेकी काय करत असते? मदत करत असते. ही थोडीशी माझ्याबद्दल माहिती आहे. हे माझ्याबद्दल इंट्रोडक्शन जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही रेकी लेवल 1 मध्ये काय काय शिकता हे आपण समजून घेऊ. रेकी लेवल 1 मध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की मी या ऊर्जांना जाणून घेताना या रेकीच्या बद्दल आपल्याला जे काही गैरसमज आहे ते आजपासून थोडेसे दूर करायचे आहे. या सेशन मध्ये तुम्ही स्वतःचा औरा त्याबद्दल जाणून घेणार. मग औरा क्लीन कशा पद्धतीने करायचं ते आपण जाणणार आहे. रेकी रेकीची हिस्ट्री काय, रेकी कुठून आलेली आहे, रेकी म्हणजे काय, ती कुठल्या प्रिन्सिपलवर काम करते ते आपण समजून घेणार. नंतर ही कशा पद्धतीने ऍक्ट करते. नंतर 7 चक्रा म्हणजे काय, मेडिटेशन म्हणजे काय, एनर्जी बॉल एक्सरसाइज आपल्याला करायची आहे आणि रेकीच्या साह्याने आपल्याला स्वतःची आणि इतरांची हिलिंग कशा पद्धतीने करू शकतो आपण. आणि रेकी लेवल 1 ज्यांची इच्छा आहे त्यांना अट्युनमेंट या सेशन मध्ये आपण देत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रेकी लेवल 1 मध्ये शिकायच्या आहे. हे शिकताना मला पहिल्यांदा माझे प्रॉब्लेम्स ओळखायचे. प्रत्येकाला प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, ऍग्री करताना तुम्ही? मग मला हो. माझे प्रॉब्लेम्स आज लिहून काढायचे.
तुम्हाला लाईफमध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम फेस करावे लागतात. प्रत्येकाने मला माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स लिहून काढायचे. येस, मी 5 मिनिटं देते. वही पेन घ्या आणि तुमच्या लाईफमध्ये असणारे प्रॉब्लेम्स तुम्हाला लिहायचे आहेत. येस, प्रत्येकाने लिहायचे. संपदा मॅडम, तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही देखील तुमचे प्रॉब्लेम्स लिहून काढायचे आहे. जेव्हा जेव्हा आपण प्रॉब्लेम्स लिहितो आहे, तेव्हा तेव्हा ते प्रॉब्लेम्स 80% सॉल्व्ह होत असतात. त्या गोष्टी 80% आपल्यापासून दूर जात असतात. म्हणून मला प्रत्येक वेळा माझ्या प्रॉब्लेम्सवर फोकस करून ते लिहून काढायचे. जे प्रॉब्लेम्स आहे, जी सफरिंग आहे तुमची, ती प्रत्येकाने लिहायची आहे. येस. येस, प्रत्येकाने आपण कुठल्या सिच्युएशन मधनं जात आहे, काय काय मला प्रॉब्लेम्स, तुमची बाई येत नसेल ते लिहा. तुम्हाला वेळेवरती जे काही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होत नसेल, तुम्हाला आळस येत असेल, तुम्हाला फ्रेंड्स नसतील, तुमचा प्रॉब्लेम काय, सध्याच्या कंडिशनला तुमचे प्रॉब्लेम्स काय, आर्थिक अडचणी असतील त्या लिहून काढायच्या. शक्य असल्यास जेवढं जेवढं आपल्याला फोकस करता येतं, तेवढ्या तेवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज लिहून काढायच्या आहे. मी या सेशनमध्ये आज आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे की माझे प्रॉब्लेम्स काय, मी कुठल्या सफरिंग मधनं जाते आहे, ते प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे. तुमच्या आर्थिक अडचणी असू द्या, तुमच्या घरातल्यांसोबत जमत आहे नाही जमत आहे, रिलेशनशिप असू द्या, काय काय प्रॉब्लेम डे टू डे लाईफ मध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला अडचण येत असेल, त्या सगळ्या, मुलं त्रास देत असतील, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहे, मुलांचा आपल्याला त्रास जाणवायला लागतो, मुलं त्रास देतात, दंगा करतात, ज्या काही तुमच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स असतील ते आपल्याला लिहून काढायचे आहेत. कारण आयुष्यामध्ये फक्त आपल्याला 3 प्रकारचे सफरिंग असतात. ते म्हणजे हेल्थ रिलेटेड सफरिंग, वेल्थ रिलेटेड सफरिंग म्हणजेच काय, मनी रिलेटेड सफरिंग, आणि आणि आपले रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स, करिअर रिलेटेड सफरिंग आपल्याला जाणवत असते. मग हे प्रॉब्लेम्स जाणून घेताना सध्याचा माझा वर्तमान काय आहे, या प्रॉब्लेम्समुळे मला माझ्या भावना कोणत्या निर्माण होत आहे हे जाणून घ्यायचं. झालेत प्रॉब्लेम्स घेऊन? येस, कळालेत प्रॉब्लेम्स, प्रत्येकाने लिहिलेत? येस. मग मला हे प्रॉब्लेम समजून घेताना एक गोष्ट लक्षात आली की मला लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहे आणि त्या प्रॉब्लेम्समुळे मला स्ट्रेस येतोय का, येतो का थोडाफार, काळजी वाटते, येते. मग मी काळजी वाटते, मला स्ट्रेस येतो आहे, मला कुठेतरी चिंता वाटते आहे, मी स्वतःवरती अविश्वास दाखवते का, माझा कॉन्फिडन्स कमी होतो का, होतो? येस. बर, इथपर्यंत आलं. याच्यामुळे माझी इमेज स्वतःची मी कुठेतरी खराब, म्हणजे स्वतःबद्दल मी खूप डाऊट घेते आहे का,
की मला हे जमणार नाही, मी हे करू शकणार नाही, माझ्याकडून होणार नाही, सतत नकारात्मकचा पाढा माझ्या आयुष्यात सुरू आहे का? बर, प्रत्येकाचे काहीतरी त्रास असतात, प्रत्येकाची ती सफरिंग असते. ठीक आहे. येस. मग मला राग येतो का? येतो ना? आता आपण जी चिठ्ठी लिहिलेली आहे ती प्रॉब्लेम्सची चिठ्ठी आहे. मग मला काय करायचं आहे, हे जी प्रॉब्लेम्सची चिठ्ठी आहे ही दररोज रात्री मी एकदा दिवसभरातून माझ्या प्रॉब्लेम्सवर फोकस करेल. आणि ही 21 दिवसाची ऍक्टिव्हिटी करायची आहे. ज्या ज्या गोष्टीचा आपल्याला सफरिंग आहे ते प्रॉब्लेम्स लिहून रात्री आपल्याला झोपेच्या अगोदर जाळून टाकायचे आहे. काय करायचे? प्रॉब्लेम्स लिहायचे, जाळून टाकायचे. बरोबर? का जाळून टाकायचे आहे? जेव्हा मी ते जाळते आहे, जेव्हा मी प्रॉब्लेम्सवर फोकस करते आहे आणि लिहिताना ते 80% कमी होणार आहे. किती प्रॉब्लेम्स कमी होणार आहे? जर मी 21 दिवस माझे प्रॉब्लेम्स कंटिन्यू लिहिलेत तर माझे प्रॉब्लेम्स 80% तिथे सॉल्व्ह होणार आहे. यावर माझा ठाम विश्वास आहे. प्रत्येकाला राग येतो, प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आज आपल्याला काय करायची, एक सुरुवात करायची आहे. हे सॉल्व्ह करताना तुम्हाला प्रत्येकाचा इथे राग येतो आहे ना? विद्या मॅडम तुम्हाला राग येतो? ऋतुजा मॅडम राग येतो का? येस. प्रत्येकाला काय येतो? राग येतो आहे. मग मला राग येणाऱ्या व्यक्ती किंवा घटना आपल्याला प्रत्येकाला लिहून काढायचे. पुढचा टास्क काय आहे? मला ज्या ज्या व्यक्तींचा राग येतो किंवा माझ्या आयुष्यात अशा राग येणाऱ्या कुठल्या घटना घडलेल्या आहेत त्या आपल्याला लिहून काढायच्या आहे. 2 मिनिटं देते मी. ज्या ज्या व्यक्तींचा मला राग येतो किंवा अशा काही नकारात्मक गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहे, त्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. मला राग कुणाकुणाचा येतो, कुठल्या घटनेचा येतो, खोटं बोललं की मला राग येतो का, किंवा मला माझ्या मनासारखं मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर राग येतो का, त्या सगळ्या घटना आपल्याला लिहून काढायच्या आहेत. वेलकम स्नेहा मॅडम, वैशाली मॅडम. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहे. शक्य असल्यास तुम्ही कॅमेरा ऑन करून बसायचं आहे, प्रत्येकासाठी आहे. कारण हे खूप लाईफ ट्रान्सफॉर्मिंग सेशन आहे. या 10 दिवसांच्या सेशन मध्ये आपल्याला भरपूर काही मिळणार आहे. आता राग येतो आहे या गोष्टी जेव्हा आपण लिहिल्या तेव्हा तुमची भावना काय होती विद्या मॅडम? अनम्यूट करा. त्या गोष्टी आठवून थोडासा राग आला. अजून राग आला? बरोबर. ऍग्री करता तुम्ही? हो हो. येस, थँक्यू. आपण एक विद्या मॅडमचा फीडबॅक घेतला की जेव्हा त्यांना नकारात्मक गोष्टींमध्ये आपण लिहिलं किंवा ज्यांनी रागावरती फोकस केला तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये काय व्हायला लागलं, अजून अजून राग यायला लागला. त्यांचा फोकस कुठे गेला? रागावर गेला. करेक्ट. येस. मग आपल्याला काय करायचं आहे, जर मला राग येतो आहे आणि त्या रागामुळे माझ्या मनात काय होणार, नकारात्मक भावना निर्माण होते, नकारात्मक विचार येत आहे आणि मी पुन्हा रागात जाते. राग येतो आहे, ज्या ज्या लोकांचा राग येतो आहे त्यांची नावं लिहून पण मी रागातच जाते. मग अरे, असं कसं होऊ शकते की जेव्हा मी नावं लिहिते तेव्हा ते तर कमी व्हायला पाहिजे, राईट? राग येणारे लोक माझ्या आजूबाजूला येत आहे. कदाचित कोणाच्या लिस्टमध्ये 10 लोक असतील, कोणाच्या याच्यात 15 लोक असतात, काही लोकांच्या लिस्टमध्ये 5 लोक असतील ज्या लोकांचा राग येतो. बरोबर.
आपण त्यावेळेस जास्त फोकस न करता हा रागावरती फोकस करणार. राग ही काय आहे? एक प्रकारची आपली भावना आहे. करते, राग हा आलाच पाहिजे. बरोबर? राग हा आलाच पाहिजे, पण राग किती असायला पाहिजे? बॅलन्स असणं पाहिजे. बरोबर? बीपी आहे का हो तुम्हाला? प्रत्येकाला बीपी आहे का? नाही. शुगर आहे का? नाही. अरे, जर तुमच्याकडे बीपी नाही तर तुमचे ब्लड प्रेशर, तुमच्यामध्ये जर ब्लड प्रेशर नाही तर आणि शुगर नाही तर तुमचं ऑक्सिजन लेवल राहणार आहे का? जर शरीरामध्ये साखरच नाहीये आणि बीपी पण नाहीये तर श्वासोच्छ्वास चालतील कसे? रक्तप्रवाह कसा होईल? समजताय? म्हणजेच काय, मला बीपी शुगर आहे, माझ्या शरीरामध्ये बीपी आहे, शुगर आहे, मला ते काय पाहिजे आहे? बॅलन्स पाहिजे आहे. हा, जसं माझ्या मनामध्ये राग आहे, मला राग पाहिजेच आहे, मला रागाची भावना पाहिजे, मला आनंदाची भावना पाहिजे आहे, मला सुख जे आहे ते प्रत्येक गोष्ट पाहिजे आहे, पण मला कशी पाहिजे? बॅलन्स पाहिजे आहे. काय करायचं आहे? मला बॅलन्स करायचं आहे ह्या गोष्टी. मग बॅलन्स करताना मला हे करायचं आहे की मला राग येतोय, हो मान्य आहे, पण त्या सिच्युएशन मध्ये मी कशा पद्धतीने रिॲक्ट करते, मी त्या सिच्युएशनला मला कुठल्या गोष्टीचा राग येतो आहे हे समजून घेता येतं का? की कोणी खोटं बोललं तर राग येतो, कोणी फसवलं तर राग येतो, की कोणी माझ्या मनाविरुद्ध वागलं तर मला राग येतो. कशाचा राग येतो हे महत्वाचं आहे. राग ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचीच आहे. राग हा आलाच पाहिजे, पण तो कसा आला पाहिजे? प्रमाणात असणं गरजेचं आहे. ठीक आहे? मग ह्या रागाला मी कशा पद्धतीने प्रमाणात करू शकते? ते म्हणजे माझ्या ज्या भावना आहे त्या मी समजून घेऊन त्याच्यावरती फोकस करून त्या मिळू शकते. जर माझा रागावरती फोकस केला, आपण फॉर एक्झाम्पल विद्या मॅडमचं घेतलं, की आपण जेव्हा रागावर त्यांनी फोकस केला, त्यांच्यामध्ये रागाची भावना की आजूबाजूचे रागीट लोक कोण आहे, मग त्यांना अजून राग यायला लागला. आणि जर मी असा विचार केला की माझ्या आजूबाजूचे लोक कोणते कोणते चांगले आहे, कोणी कोणी मला वेळेप्रसंगी मदत केली आहे, कोण कोण माझ्यासाठी प्रत्येक वेळा धावून येत आहे, माझी मित्रमंडळी कोण आहे, माझ्या जवळचे 5 मित्र कोण आहे, माझ्या फॅमिली मधल्या कोणाकोणाचे काय काय गुण चांगले आहेत, तर काय होईल? आपल्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होईल. बरोबर? मी विचार करायला लागेल तेव्हा मला इतरांचे गुणदोष दिसतील का? दोष दिसायला लागतील का? राग येईल का? अरे च्या, मला त्यांनी त्या त्यावेळी मदत केली होती, बरं झालं तो होता म्हणून आज कुठेतरी मी या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये हे सुख आलेलं आहे. बरं झालं त्या व्यक्तीमुळे मी आज आजचा दिवस बघते आहे. बरं झालं तेव्हा तो होता म्हणून आज मी जिवंत आहे. असंख्य लोकांची असंख्य वेळा आपल्याला मदत होत असते, पण आपण त्याचा विचार करतो का? येस. वनिता मॅडम वेलकम. शक्य असल्यास आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. मी माझ्याबद्दल मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे. येस. आणि मी तुमच्याशी तुमच्याच सारखी तुमच्याचसाठी आलेली आहे इथे. तुमच्यासोबत एक मैत्रीचं नातं, एक संवाद साधायचा आहे आपल्याला प्रत्येकासोबत. आणि टू वे कम्युनिकेशन असेल तेव्हा काय होतात? रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळतात. ठीक आहे? ज्यांना शक्य असल्यास आपल्याला काय करायचंय? कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. हा, मग मला पुढे समजून घेताना या भावना समजून घेतल्या की आपण आपल्याला रागावरती नियंत्रण कशा पद्धतीने करू शकतो. मला रागावर नियंत्रण करायचं असेल तर माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टीवर पहिल्यांदा फोकस करावं लागेल. बरोबर? कारण जेव्हा माझी रागावरती एनर्जी जाते आहे तेव्हा माझ्याकडे काय होते आहे? नकारात्मक विचार येत आहे. आणि जेव्हा माझ्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जीच्या वरती मी फोकस करते, माझ्या आजूबाजूला जेव्हा लोकांचे मी चांगले गुण बघते आहे, लोकांची स्ट्रेंथ बघते, लोकांनी कधी मला मदत केलेली आहे ते त्याच्यावर मी जेव्हा फोकस करते आहे तेव्हा मला आनंदाचे व्हायब्रेशन निर्माण होते. बरोबर? मला सांगा, आपले दोष कोणी दाखवले तर काय वाटतं? नकारात्मक विचार येतात ना. आवडतं का? नाही आवडत. कोणालाच आवडत नसतं कोणाचे दोष दाखवले आपल्याला. आपल्या चुका कोणी सांगून सांगितल्या तर आपल्याला राग यायला लागतो. बरोबर? की तू इथे चुकला होता, तुझ्यामध्ये ही सुधारण्याची ही जी गोष्ट आहे तू ती बदलण्याची गरज आहे.
ही जी गोष्ट आहे याच्यावर तू फोकस करण्याची गरज आहे. असं जेव्हा आपल्याला कोणीतरी सांगायला येतं तर आपण काय म्हणतो, तू मला शहाणपणा शिकवू नको, माझं मला कळतं, काय बरोबर ते काय चूक मला कळतं, तू सांगू नकोस. हाच आपला विचार असतो. आणि जेव्हा जेव्हा आपलं कोणी कौतुक करते तेव्हा आपल्याला आवडतं. आवडतं ना, कोणी पाठीवरनं हात फिरवताय, कोणी कौतुक करते आहे, किंवा अरे तू बरोबर किती छान काम केलं, किती चांगलं वागलास, तेव्हा आपल्याला काय वाटतं आहे, तेव्हा आनंद मिळतोय. मग मी माझ्याबद्दल जेव्हा नकारात्मक भावना ठेवते आहे, प्रत्येक वेळा स्वतःबद्दल सेल्फ डाऊट घेते आहे, स्वतःबद्दल नकारात्मक बोलते आहे, तेव्हा त्या शरीराला मला ना आवडेल का? नकारात्मक भाव, राग, द्वेष या सगळ्या ज्या भावना मी माझ्या शरीरामध्ये देते, मनाला देते आहे, तर त्या मनाला पटतील का? पटतील? वनिता मॅडम, पटतील का तुमच्या मनाला जेव्हा तुम्ही दोष देता आहे, शरीराला दोष देतात, किंवा इतरांच्या घटनेमुळे आपण या नकारात्मक भावामध्ये जातो, रागाच्या भावामध्ये, क्रोधाच्या भावेमध्ये, किंवा ईर्ष्याच्या भावामध्ये जातो, तेव्हा तुमचं शरीर त्याला आवडेल का? मनाला आवडेल या गोष्टी? नाही ना. जसं तुम्हाला तुमच्या माइंड काय सांगतं की मला माझं कौतुक ऐकायचं, अजिबात नाही आवडणार, बरोबर. व्हेरी गुड. मग मला माझ्या शरीराचं पण म्हणणं आणि माझ्या ज्या मनाचं, माझ्या मनामध्ये जे काही असेल, आत्मा जो आहे आपला, आपलं माइंड जे आहे, त्यालाही आपल्या नकारात्मक खाद्यपदार्थ आवडणार नाही. त्यालाही पॉझिटिव्ह खाद्य जर आपण तिथे दिलं, पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या गेल्या, तर तो माझ्या मनाप्रमाणे वागणं सुरू करेल आणि मला माझ्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या मिळत जातील. म्हणजेच काय, जर मी माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी बघितल्या, माझ्या मनामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी बघितल्या, माझ्याकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टींवर फोकस केलं, तर त्या गोष्टी वाढणार आहे. काय म्हणते एनर्जीचा, एनर्जी काय म्हणते, आपण एनर्जीला बदलू शकत नाही. एकतर एनर्जी कशी असते, एक तर पॉझिटिव्ह एनर्जी असते, एक तर निगेटिव्ह एनर्जी असते. दोनच प्रकारच्या ऊर्जा अस्तित्वात आहे. मग एनर्जीला आपण काय करू शकतो, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात क्रिएट करू शकतो. आणि निगेटिव्ह एनर्जीला काय करू शकतो, ट्रान्सफॉर्म इंटू पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणजे जी नकारात्मकता आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे आणि स्वतःला पॉझिटिव्ह करायचं आहे. मग पॉझिटिव्ह करताना मला राग येणार, मला कुठेतरी द्वेष वाटणार, पण मला तिथे कुठेतरी 1 मिनिटाचा पॉज घ्यायचा. अच्छा, ही रागाची भावना आली का, अच्छा ओके ठीक आहे राग तू थांब, पण मला काय करायचं आहे, मला रागामध्ये जायचं नाही, मला या भावनेमध्ये वाहून जायचं नाही. यांनी माझ्या रागाचा परिणाम काय होतो आहे, माझ्या रागाचा जो आपला कोर्टिसॉल हार्मोन आपला जनरेट होतो, त्यांनी आपल्या एका रागाच्या भावनेमध्ये किंवा एका ज्या भावनेमुळे 6 नकारात्मक विचार माझ्या शरीरामध्ये येतात. एक जर आपण जेव्हा विचार करतो त्याच्या पाठीमागे 6 नकारात्मक विचार मी शरीरामध्ये, ते प्रवाह काय होतो आहे, माझं ब्लड फ्लो पासून माइंड पूर्ण जो ब्लड फ्लो होतो आहे तो सगळा, माझा हा जो हार्मोन क्रिएट होते कर्टिसॉल हार्मोन, त्यामुळे पूर्णतः मी नकारात्मक भावनेमध्ये जाते आहे. तो हार्मोन मला काय करतो आहे, डिस्ट्रॉय करतो आहे. आणि मग मला हा हार्मोनमुळे डिस्ट्रॉय केलं की मला स्ट्रेस यायला लागतो, मला अँझायटी व्हायला लागते, कुठेतरी मी चिडचिड करायला लागते, आणि मग मी काय होते, संपूर्ण घराला डिस्टर्ब करते. माझ्यामुळे माझं संपूर्ण कुटुंब काय होतं, डिस्टर्ब व्हायला लागतं. मग असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे, आपल्याला फोकस काय करायचा आहे, शेजारच्यांनी कार घेतली आणि माझं पोट दुखायला लागलं, होतं ना. आणि जर इथे बघा, एक स्टोरी आहे, दोन छान मैत्रिणी असतात आणि ईर्ष्याची भावना कशी निर्माण होते, ईर्ष्या आपल्याला कशी काय कुठपर्यंत नेते आपण बघून घेऊ. दोन मैत्रिणी असतात, खूप चांगल्या लहानपणीपासून सोबत शिकणाऱ्या मैत्रिणी, सोबत मोठ्या झालेल्या मैत्रिणी, अगदी शेजारी शेजारी लग्न करून जातात. आणि लग्नानंतरही काय होतात, शेजारी शेजारी मस्तपैकी राहू लागतात, दोघींनाही छान मुलं असतात, एन्जॉय करत असतात. आणि ही एक दिवस अचानक काय बघते, एक मैत्रीण, स्मिता आणि गीता आपण बघू. स्मिता काय बघते, गीतेच्या घरी
काहीतरी आलेलं आहे पार्सल, आणि ते पार्सल बघायला स्मिताला का गीताच्या घरी जायचं असते, की अरे बाप रे, तुझ्या घरी काय आलं आणि मला हिनी सांगितलंच नाही. मग ती त्या भावनेच्या भरात आता आपण हिच्याकडे चहा प्यायला जाऊ. स्मिता काय करते, गीतेच्या घरी सकाळपासून 11 वाजल्यापासून चहा प्यायला जाते. स्मिताच्या घरी काही कमी नसते, गीताच्याही घरी काही कमी नसते. पण सगळे, गीता थोडीशी चांगल्या कुटुंबात असते. स्मिता काय असते, स्मिता थोडीशी मिडल क्लास फॅमिलीमध्ये असते. मग गीतेच्या घरी जाते आणि तिच्या घरी बघते काहीतरी पार्सल आलाय, उन्हाळा फार होता, गीताच्या घरी एसी येतो. आणि मग हिचा प्रश्न काय असतो, का ग तुझ्या घरी एसी घेतला, अभिनंदन. कधी घेतला, केव्हा ऑर्डर केला, मला सांगितलंच नाही. म्हणजेच काय, झाली ईर्ष्या निर्माण. ईर्ष्या निर्माण झाल्यानंतर ती मस्तपैकी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे पेढे बिडे खाते आणि सगळ्या गोष्टी करते, दिवस तिथे घालवते, त्या एसी मध्ये बसते. किती छान तुला एसी भेटला, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग रात्री येते घरी, संध्याकाळी घरी येते, आणि मग तिचे पती आलेले असतात ऑफिसवरनं, आणि ही काय करते, रागाच्या भरात बसलेली असते, नाक फुगवून बसते. आणि त्या गोष्टीसाठी नवऱ्याला काय म्हणते, नवऱ्याला कळतच नसतो की सकाळी ही ऑफिसमध्ये जाताना फार फ्रेश होती, आता अचानक हिला काय झालेलं आहे, एवढी नाक फुगवून का बसलेली आहे, काय होतं हिच्यासोबत, अरे तुला तब्येत ठीक नाही का, दवाखान्यात जायचंय का, असंख्य प्रश्न तिचे पती तिला विचारतात. आणि हिचं काही उत्तरच नसते. मग मुलं सांगतात, अरे त्या गीता मावशीकडे एसी घेतला बाबा. अच्छा हो का, मग तिचे बाबा म्हणतात, अरे च्या किती छान झालं, आपण अभिनंदन करायला पाहिजे. कशाचं अभिनंदन करता म्हणे तुम्ही त्यांना, त्यांच्या घरी एसी आलाय, आपलं काय. अरे बाई म्हणे, आपण कूलर घेणार आहो ना, मी कालच तुला रात्री प्रॉमिस केलं होतं की आज आपल्याला कूलर घ्यायचा आहे, तू तर मागणी केली नव्हती, तरी मी तुला म्हटलं होतं स्वतःहून की आपल्याला कूलर घ्यायचा आहे, उकडता आहे. बरोबर. म्हणजेच काय, आपल्याकडे जे नाही त्याच्यावर आपण फोकस करतो आहे, आणि ज्या गोष्टी आहे, कदाचित हिला घरात काम कमी पडत असतील, कदाचित हिला काय काय गोष्टी हिच्याकडे आहे, ज्या ज्या आनंदाचं समाधानाची जी भावना आहे हिला न सांगता गोष्टी मिळत आहे, याच्यावर तिने फोकस केला का, नाही. नवरा तिची काळजी घेतोय, तिचे पती तिची काळजी घेताय, याच्यावर तिने फोकस केला का, नाही. तिचा फोकस कशावर गेला, की माझ्या मैत्रिणीकडे आलेला आहे एसी. तिथे काय झालेली आहे, ईर्ष्या निर्माण झालेली आहे. त्या ईर्ष्येच्या भरात दोन मैत्रिणींच्या मुळे ईर्ष्या मैत्रीवरती परिणाम होणार, आणि तो परिणाम होईल तर घरातही परिणाम होणार. घरात तिने काय केलं, त्या एसी साठी आपल्या नवऱ्याशी वादविवाद घातले, घरातलं वातावरण डिचकवलं, आणि मुलंही उपाशी झोपले. म्हणजेच काय, आपली एक छोटीशी भावना, जर माझ्याकडे गोष्टी नाही याच्यावर आपण जेव्हा फोकस करत राहू, माझ्याकडे काय येणार, मला काय मिळतं आहे, ईश्वर मला की युनिवर्स मला काय देते, याच्यावर माझा फोकस राहील का, अर्थातच नाही राहणार. म्हणून काय करायचं आहे, सतत सतत नकारात्मक विचारांमध्ये जेव्हा मी राहणार, माझ्याकडे काय नाही याच्यावर जेव्हा माझा फोकस जाणार, त्याच गोष्टी मला मिळत जाणार. माझ्या आयुष्यात तेच गोष्टी येणार ज्या गोष्टी मला नको आहेत. मग मला करायचं काय आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे काय. आज तुम्हाला प्रत्येकाला एक टास्क आहे, की आयुष्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे. मग मी तुम्हाला सुखी जीवनाची एक सुंदर कुरुकिल्ली देणार आहे, एक सुंदर मंत्र देणार. प्रत्येकाने लिहायचं आहे की आयुष्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे. येस, वेलकम प्रणाली मॅडम. आपल्याला लिहायचं आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये काय पाहिजे. आज आपण स्वतःचा पहिले विचार करतोय. आजपासून हे रेकी लेवल 1चं सेशन जे आहे, हे 10 दिवसांचं सेशन राहणार आहे, आणि इथे पहिल्यांदा आपण काय करतो आहे, स्वतःला ओळख करून घेतो आहे. मला माझे काय आहे, स्वतःसोबत मैत्री करायची आहे. मग मी फोकस कशावर करते आहे, उत्तम आरोग्य पाहिजे. अजून लिहून काढा, तुम्ही डायरीमध्ये लिहा.
काय पाहिजे आहे ते आपल्याला लिहून काढायचं आहे. प्रत्येकाने लिहायचं आहे. वैशाली मॅडम तुम्ही पण लिहा. राखी मॅडम तुम्ही लिहा की काय पाहिजे. प्रणाली मॅडम, संपदा मॅडम, शक्य ज्यांना आहे त्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचा आहे आणि आपल्याला काय पाहिजे आयुष्यात ते लिहून काढायचं. आरोग्यम धनसंपदा, बरोबर. शरीरामध्ये आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम आणि अजून काय, घरामध्ये मुबलक पैसा किंवा आपल्या ज्या गरजा, माझं हेल्थ वेल्थ रिलेशनशिप, या तिन्ही गोष्टींमध्ये मला काय पाहिजे आहे, बॅलन्स पाहिजे आहे. बरोबर. प्रत्येकाला हीच गोष्ट पाहिजे आहे. मला गरजा, फूड क्लोथ आणि शेल्टर, ही गरज जी बेसिक प्रत्येकाची गरज आहे ती पूर्ण झालेली पाहिजे. त्यानंतर माझी जी गरज आहे ते म्हणजे शरीरात उत्तम आरोग्य, कारण आरोग्य हेच धनसंपदा आहे. हीच काय आहे, खऱ्या प्रकारची संपदा आहे. आणि माझ्या नाते, जे माझ्या आजूबाजूचे नाते संबंध आहे त्याच्यामध्ये मला काय पाहिजे, प्रेम पाहिजे आहे. बरोबर. कारण माणूस एकटा जगू शकतो का हो, सांगा बरं. एकटा माणूस जगू शकतो का. कोणीतरी पाहिजे की नाही, जवळ नसू द्यात पण आजूबाजूला पाहिजेत की नाही. आपले मुलं पाहिजेत, आपलं कुटुंब पाहिजे, आपले आई वडील पाहिजे, आपल्याला मित्रमैत्रिणी पाहिजे, कोणीतरी आपल्याला बोलणारे शेजारी पाहिजे. एकटा माणूस, आपण काय आहे, सोशल आहोत ना, सामाजिक प्राणी म्हटलं जातं. मनुष्य प्राणी काय आहे, सामाजिक प्राणी आहे. बरोबर. म्हणून मला काय पाहिजे आहे, आज मी तुम्हाला एक सुखी जीवनाची गुरुकिल्ली सांगते आहे. काय आपल्याला पाहिजे आहे, मला माझ्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे. प्रत्येकाला काय पाहिजे आहे, परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे आहे. हे पाच आपले जीवनाचे काय आहे, की पंचसूत्री जीवन मला जगायचं आहे. काय जगायचं आहे, पंचसूत्री जीवन. मग मला या पंचसूत्री जीवनावर फोकस करताना मी स्वतः कशी पाहिजे आहे, पॉझिटिव्ह पाहिजे. बरोबर. मग आज मी तुम्हाला एक मस्तपैकी ऍक्टिव्हिटी सांगते. दोन्ही हात ओपन करायचे, शाहरुख खान स्टाईल. सगळ्यांनी करा. दोन्ही हात ओपन करा. आपल्याला म्हणायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. आपल्या दोन्ही हातांमधली एनर्जी फील करा, बघा हातामध्ये काय व्हायब्रेशन जाणवत आहे. प्रत्येकाने डोळे बंद करून हे व्हायब्रेशन फील करायचे आहे. आपल्या दोन्ही हातामध्ये थंड गरम काहीतरी संवेदना आपल्याला जाणवतील. आता आपल्याला दोन्ही हात हृदयावरती ठेवा छान आणि स्वतःला म्हणा, थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. त्या ईश्वराचे आपण आभार मानतो आहे, जो आपल्या हृदयात परमेश्वर वास करतो आहे. त्याचे आपल्याला काय करायचे, आभार व्यक्त करायचे आहे. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय. येस वनिता मॅडम, काय व्हायब्रेशन जनरेट झाले तुमच्या बॉडीवरती. चॅट बॉक्स मध्ये टाका प्रत्येकाने की तुम्हाला काय फील झालं जेव्हा तुम्ही हृदयावरती हात ठेवला आणि या पद्धतीने स्वतःला आपण ही ऍक्टिव्हिटी केली. तुमच्या याच्यामध्ये काय काय व्हायब्रेशन जनरेट झाले. वैशाली मॅडम, तुम्हाला काय फील झालं, प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये टाकलं. अशा पद्धतीने आपण दोन्ही हात हृदयावरती ठेवतो तेव्हा तुम्हाला काय फील होतंय, कसं वाटलं प्रत्येकाला. छान वाटलं.
खूप अप्रतिम अनुभव होता. ओके. अजून दोघींनीच केली काही ऍक्टिव्हिटी? वैशाली मॅडम, बिडकर मॅडमनी केली नाही का? ऋतुजा मॅडम, राखी मॅडम? ओके. काय वाटलं आपल्याला? अप्रतिम वाटलं. आपल्याला पॉझिटिव्ह वाटलं का? पॉझिटिव्ह वाटलं यांनी? वाटलं काहीतरी? हातामध्ये व्हायब्रेशन फील झाले? हो. राईट. म्हणजेच काय? एनर्जी माझ्यामध्ये अस्तित्वात आहे. माझ्याचकडे सगळ्या गोष्टी आहे. तुझं आहे, तुझं पाशी. परी तू जागा चुकलासी असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या गोष्टी माझ्यातच आहे. पॉझिटिव्ह गोष्टी, ही पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यातच आहे. पण माझा फोकस कुठे जातो आहे? सतत सतत माझ्याकडे काय नाही, नकारात्मक गोष्टींवरती फोकस जाऊन मी माझ्या शरीराला काय करत आहे? डिस्टर्ब करत आहे. माझ्या मनाला डिस्टर्ब करत आहे, दुःखी करते. शरीराला, आत्म्याला, सगळीकडे आपण काय करतोय? दुःख पसरवत आहे. ही आपली राग, क्रोध, मत्सर याची भावना आपण पसरतोय. मग आपल्याला आजपासून काय करायचं आहे? या पंचसूत्री जीवन जगायचं आहे. काय पंचसूत्री जीवन? परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी, यासाठी मी दोन्ही हात या पद्धतीने सकाळी ओपन करणार. मस्तपैकी दोन्ही हात ओपन करायचे, डोळे हलके बंद, आणि आपल्याला स्वतःला काय म्हणायचं आहे? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. आणि हृदयावरती हात ठेवून म्हणायचं आहे, थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे आपल्याला रोज सकाळी उठल्याबरोबर म्हणायचं आहे. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. तू मला सगळ्या गोष्टी ईश्वरा दिलेल्या आहेत. मला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्यांनी काय म्हटलंय? ब्रह्मांडाकडे आपण पाठवत आहे थँक ची भावना. आणि आपला फोकस कुठे जात आहे? पॉझिटिव्ह गोष्टींकडे जातो आहे. मग काय नियम आहे? आपली लाईफ काय? युअर लाईफ इज कंट्रोल बाय व्हॉट यू फोकस ऑन. तुमची लाईफ कशाने कंट्रोल होते? ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करणार तिथे तुमच्या लाईफचं कंट्रोल जातं. मग मला फोकस कुठे करायचा आहे? व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला काय पाहिजे त्याच्यावरती फोकस करायचा आहे. जर आपल्याला तिथे जर फोकस केला तर त्या गोष्टी मिळायला काय होईल? मदत होणार. बरोबर? प्रत्येकाला पाहिजे की नाही व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट? आता तुम्ही जे लिहिलेलं आहे, प्रत्येकाने ते लिहिलं की आपल्याला या या गोष्टी पाहिजे. बरोबर? मग या गोष्टी पाहिजे आहेत, त्यासाठी मला फोकस तर करावं लागेल. बरोबर की नाही? मग हा फोकस करताना माझी एनर्जी तिथे जावी लागेल. कारण आपल्या प्रत्येकाची ऊर्जा जिथे जाते तिथे माझा फोकस आहे, तिथे ऊर्जा जाणार. आणि जिथे ऊर्जा जाणार ती गोष्ट काय होणार? दिवसेंदिवस वाढत जाणार. आपण शरीराला जर नकारात्मक भावात टाकत गेलो, नकारात्मक भावना सगळ्या गोष्टी करत गेलो, तर माझं शरीर काय करतं? आपण बघितलं, नकारात्मक भाव निर्माण करतं. आणि जेव्हा माझ्याकडे काय आहे याच्यावर आपण फोकस केला, मला काय पाहिजे याच्यावर फोकस केला, तर ती पॉझिटिव्ह गोष्ट दिवसेंदिवस वाढणार. आणि ती गोष्ट मिळायला काय राहणार? सोपी होणार. आपल्याला म्हणतात ना, एक हे आहे, किसी चीज को तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने में जुड जाती है. मग मला काय पाहिजे याच्यावरती मला फोकस करायचा आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे याच्यावर आपल्याला काय करायचं आहे? फोकस करायचा आहे. आणि आपल्या लाईफचं पर्पज फाइंड आउट करायचं आहे. हे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट हे काय आहे? आपलं पर्पज. आणि जेव्हा आपण एखाद्या पर्पजवर काम करतो तिथे आपल्याला ब्रह्मांड काय करत असते? मदत करत असते. कारण इथे काय केलं? तुम्ही एक पाऊल टाकलं, तुमचा विचार केला, तुम्हाला काय पाहिजे ते सांगितलं. मग सांगितल्यानंतर ती गोष्ट पूर्ण होणार. याच्यासाठी कोण मदत करणार? ब्रह्मांड, ते ईश्वर गुरु करणार. कारण तुम्ही काय करता आहे? स्वतःचा विचार करून स्वतःमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट आणायची आहे, स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी आणायची आहे. आणि जेव्हा एक व्यक्ती स्वतःबद्दल आनंदी राहते, स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करते, तोच इतरांना आनंद देऊ शकतो. तोच व्यक्ती इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल करू शकते. कळताय?
आणि इथे स्वतःच दुःखी आहे, स्वतः चिडचिड करतो आहे, स्वतः रागराग करतो आहे, तो इतरांना काय देणार? मग मुलांवर चिडचिड, मग बायकोवर चिडचिड. नवरा असेल तर बायकोवर करेल, बायको चिडचिडी असेल तर ती नवऱ्यावर काढेल, घरच्यांवर चिडचिड, आई वडिलांशी नीट वागणार नाही, घरातलं वातावरण डिस्टर्ब. याच गोष्टी आपण फेस करू. मग या गोष्टी नको असेल तर आपल्याला या पंचसूत्री जीवनावरती काम करायचे. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. म्हणून व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुमचा फोकस कुठे गेला पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे, बरोबर? मग आपल्याला जाणून घेताना माझ्या फोकसला, मला जेव्हा मी फोकस करते आहे तेव्हा माझ्या विचारही त्याच पद्धतीने पाहिजे, मी आजूबाजूला लोकही त्याच पद्धतीने पाहिजे. घरातली एक व्यक्ती जर पॉझिटिव्ह झाली तर संपूर्ण घर बदलणार आहे. म्हणून मी पहिल्यांदा माझा विचार करणार. मी इथे काय करणार? पहिल्यांदा स्वतःला बदलून घेणार. तुम्ही म्हणाल मॅडम बदलणं शक्य नाही, माझं वय झालं. मॅडम माझ्याकडनं होऊ शकत नाही. होऊ शकत नाही तर मग ह्या गोष्टी विसरायला लागतील. जे आपण डिसीज फ्री लाईफ म्हणतो आहे, नॅचरली आपल्याला काय करायचं? क्युअर व्हायचं आहे. आणि आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची डिसीज नको, बरोबर? डिसीज नको आहे तर मला काय करावं लागेल? स्वतःला पहिल्यांदा पॉझिटिव्ह विचार करावं लागेल. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करू, जेव्हा आपण आनंदाच्या भावनेमध्ये राहू, तेव्हा माझ्याकडे काय होत आहे? चांगले हार्मोन जनरेट होतात. काय होतो आहे? चांगले हार्मोन जनरेट होतात. आणि जो कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन आहे, जो रागाचा भावना आहे, तो नकारात्मक भाव, आणि त्याच्यामुळे मला कुठेतरी बीपी, शुगर, स्ट्रेस लेवल वाढते आहे, तो काय होतो? कमी होतो, बरोबर? मग मला काय करावे लागेल? माझ्या शरीरामध्ये जे चांगले हार्मोन्स आहेत ते जनरेट होण्यासाठी स्वतः पहिल्यांदा स्वतःचा विचार करावा लागेल. स्वतः पहिल्यांदा काय करावं लागेल? पॉझिटिव्ह राहावं लागेल. कळतंय? येस. आता आपल्याला काय करायचंय? ह्या ऍक्टिव्हिटीने आपण बघितलं की आपल्याला जे पाहिजे ते लिहायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? एक पद्धत असते, जे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, जसं आपण सकाळी अफर्मेशन सांगितलं, जे पाहिजे ते आपल्याला काय करायचं आहे? ऐकायचं पण. तुम्ही काय करा? तुमच्या आवाजात एखादी रेकॉर्डिंग करा की हे गोष्टी मला पाहिजे आहेत, या पैसा मला पाहिजे आहेत, आरोग्य मला पाहिजे आहेत. आणि लिहिताना कसं लिहायचं आहे? या गोष्टी मला मिळालेल्या आहेत, माझं लग्न झालेलं आहे, मला या या कंपनीमध्ये या या सॅलरीचा जॉब लागलेला आहे, मी कशी आहे? परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती मला झालेली आहे, बरोबर? म्हणजेच काय, आपण जी गोष्ट आहे ती काय करायची आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळात आपल्याला लिहून काढायची. ठीक आहे? याला आपण काय म्हणतो? आपल्या माइंडला ट्रेनिंग देणं, माइंडची पॉवर ओळखणं. आपल्याकडे जो डोकं दिलं आहे त्याची आपल्याला पॉवर यूज करायची. मग ही यूज करताना मला ह्या जे पाहिजे त्याच्यावर फोकस जेव्हा केला, त्या गोष्टी वाढणार. मग वाढवायचा कसा? तर मला काय पाहिजे ते लिहून काढायचं आणि ते लिहिताना पूर्ण वर्तमान काळात लिहायचं. तुमच्याकडनं शक्य असेल तर ते तुम्ही रेकॉर्ड पण करू शकता तुमच्या आवाजात. सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही ऐकू पण शकता. सकाळी ऐकायचं, दुपारी ऐकायचं आणि रात्री झोपताना ऐकायचं. कळालं? येस, नक्की. हा, मग दुसरं काय होऊ शकते? ते लिहिताना आपल्याला पूर्ण वर्तमान काळात लिहायचं आहे. आणि अजून एक गोष्ट महत्वाची, जर तुमच्याकडे शक्य असेल तर येलो कलरच्या पेजेस वरती रेड पेननी लिहा. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो आहे? येलो कलरच्या पेजेस वरती रेड पेननी जेव्हा आपण कोणती गोष्ट लिहिते आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. मग येलो कलरची डायरी घ्या, किंवा आपल्याला जो सेंचुरी पेपर येतो त्याच्या येलो पेजेस असतात त्याचा वापर केला तरी चालतं. घरी आपल्याला घरी तुम्ही शक्य असेल तर घरी डायरी बनवा आणि त्याच्यावर काय लिहायचं आहे? रेड पेननी आपल्याला लिहायचं आहे. कळालं? ओके. आहे शक्य? सोपं आहे, बरोबर? येस, मी तुम्हाला सांगत होती की जेव्हा आपलं माइंडचं आपण बोलत होतो, डोक्याबद्दल बोलत होतो, तेव्हाच आपल्याला काय करायचं होतं की आपण याला काहीतरी चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देऊ शकतो.
आणि याला जर आपण आपला पर्पज माहिती पाहिजे तर त्या गोष्टी अचीव करू शकतो. आपला पर्पज माहिती पाहिजे तर त्या गोष्टी अचीव करू शकतो. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय केली, स्वतःची क्लिन्झिंग केली आहे. काय केलं बरोबर, एम्प्टी युअर सेल्फ, आपण स्वतःला काय केलं, खाली केलंय. मला स्वतःला खाली करून काय पाहिजे आहे, ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्याच्यासाठी मी कुठेतरी खाली होणं महत्वाचं आहे ना. माझ्यामधला राग कमी झाला पाहिजे, राग मी लिहून काढला. त्यासाठी मला माझ्यामधले जे नकारात्मक भाव आहे, ही सफरिंग आहे, दुःख आहे, ते काय करायचे, खाली करायचे. आपल्याला माहितीये प्रत्येकाला की आपला गढूळ पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण ग्लास मध्ये अर्धा ग्लास गढूळ पाणी आहे, मातकट पाणी आहे, त्याच्यात कितीही चांगलं पाणी टाकत गेलं तर काय होईल, तशाच पद्धतीने ते पाणी राहणार. बरोबर, गढूळ पाण्याला मध्ये आपण चांगलं पाणी टाकत गेलो तर तशाच पद्धतीने पाणी राहणार. आणि तो गढूळनेस कमी होईल का, नाही. मला काय करावं लागेल, पहिले पाणी फेकून द्यावं लागेल. पाण्याचा ग्लास खाली करून म्हणजेच काय, माझ्या डोक्यामधले नकारात्मक विचार मला काढून टाकून मग माझं डोकं खाली होईल. माझ्या डोक्यामधले नकारात्मक विचार जेव्हा मी काढायला सुरुवात करेल, ते लिहून काढेल, ते कुठे 80% कमी होतील. बरोबर, माझा राग जेव्हा मी समजून घेईल, रागाला कोणत्या कोणत्या व्यक्तीचा राग येतो, कधी कधी राग येतो, किती वेळानंतर दिवसभरातून मी रागात जाते, दिवसभरातून मला कोणत्या कोणत्या गोष्टींचा राग येऊन राहिला, किती वेळा येऊन राहिला, आणि दिवसभरातून रागाच्या भावनेमध्ये मी जेव्हा किती वेळा जाते, हे जेव्हा मी समजून घेईन, अलाराम लावून समजून घेऊ शकतो आपण. काय करू शकतो, दिवसभरात अलाराम लावायचे आणि आपली भावना चेक करायची की आता 2 तास झाले, मग मी आता कुठल्या भावनेत आहे, परत 2 तासांनी अलाराम लावायचा, आता मी कुठल्या भावनेत आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्या रागाला समजून घेऊ शकतो. मग रागाला समजून घेताना जर ही जी नकारात्मकता, मी ज्या पद्धतीने आपलं गढूळ पाणी आपल्याला फेकून द्यावं लागेल आणि स्वतःला काय करावं लागेल, क्लीन करावं लागेल. स्वतःला काय करावं लागेल, क्लीन करावं लागेल. आणि मग मी जेव्हा स्वतःला क्लीन करणार तेव्हा मध्ये माझ्या डोक्यामध्ये एम्प्टीनेस येईल. काय, एम्प्टीनेस, आपल्याला एम्प्टी व्हायचंय, खाली हो जाना है, रिकामं व्हायचं आहे. मग रिकामं डोक्यामध्ये पोकळी. मग रिकामं डोकं काय म्हणतात, काय असते ती, सांगा बरं, कोण सांगेल मला. रिकामा आहे तिथे काय होईल, पोकळी निर्माण होईल. आणि त्याच्यामध्ये एक म्हण आहे, खाली दिमाग शैतान का घर. येस, बरोबर ना. मग मला रिकामं डोक्यामध्ये काय करावं लागेल, झालं आता माझं नकारात्मक भाव मी जेव्हा समजून घेतले, रागाची भावना समजून घेतली, हे रिकामं डोक्यामध्ये मला काय करावं लागेल, माझे सकारात्मक विचार तिथे टाकावे लागतील. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, हे काय करावं लागेल, सकाळी रेकॉर्ड करून ऐका, दुपारी रेकॉर्ड करून ऐका, संध्याकाळी रेकॉर्ड करून ऐकायचं. इथे आपण पुढचा टॉपिक जो जाणून घेतो आहे तो आहे म्हणजे, आपण जेव्हा स्वतःला ओळखायला सुरुवात करतो तेव्हा आपण स्वतःची पॉझिटिव्ह गोष्ट जाणून घेतो आहे आणि डोक्याला जाणून घेत आहे, माइंड पॉवर जाणून घेत आहे. माइंड पॉवर म्हणजे आपल्या डोक्याची शक्ती. आणि मग आपल्या डोक्याची शक्ती जाणून घेताना आपल्या शरीरामध्ये असणारं सबकॉन्शियस माइंड, आपलं जे डोकं आहे त्याच्यामध्ये जे असणारं सबकॉन्शियस माइंड आहे, आपण त्याला जाणून घेतो आहे. मग सबकॉन्शियस माइंड म्हणजेच काय, आपलं जे डोकं आहे त्याच्यामध्ये कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड अशा पद्धतीने आपण माइंडला डिव्हाइड करत असतो. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड अशा पद्धतीने आपण डोक्याला डिव्हाइड करतो. मग माझं कॉन्शियस माइंड म्हणजे, मी आता इथे क्लास करते, मी कॉन्शियसली बोलते आहे, मी इथे बसलेली आहे, कॉन्शियस माइंड मध्ये काय राहणार आहे, शॉर्ट टर्म मेमरी. म्हणजेच काय, आत्ताच्या गोष्टी लक्षात राहत आहे, आता मी हे करते आहे का, आता लक्षात राहत आहे. पण जेव्हा मी हा क्लास विसरून, म्हणजे हा क्लास संपेल, तेव्हा दिवसभरात मला काय आठवणार आहे, या क्लास मधल्या खूप कमी गोष्टी आठवेल, पूर्णतः आठवेल का, नाही. मग काय झाली, ही शॉर्ट टर्म मेमरी झाली. काय झाली, ही शॉर्ट टर्म मेमरी झाली. आणि इथे जे बसलेली आहे ती काय, माझी इच्छाशक्तीने बसली आहे की मला बदलायचं आहे. ही इच्छाशक्ती काय दाखवते, माझं कॉन्शियस माइंड. हे कॉन्शियस माइंड, इच्छाशक्ती बदलू शकते का, बरोबर. आज मला वाटतंय मी क्लास करावा, उद्या माझी इच्छाशक्ती काय म्हणेल, हा ठीक आहे नको करू. असंही होऊ शकतं की मी इच्छाशक्ती जेव्हा आपली चांगली असेल तर आपण ते काम करायला प्रवृत्त होतो.
पण काम करण्याची भावना कोण सांगते? एखाद्या गोष्टीची भावना आपल्याला करायचं आहे, मग इन्स्ट्रक्शन कोण देत आहे? तर मला इन्स्ट्रक्शन देणारं माझं सबकॉन्शियस माइंड असतं. ठीक आहे. ज्या आपल्या आता भाव आहे, प्रत्येक जण आता काय भावनेमध्ये आहे, इथे आपण क्लास करतो आहे. पण बॅक द साइड काय आहे, आता 4:30 वाजलेले आहेत, 5 वाजता आहे, क्लास कधी संपणार, या मॅडमला तर चष्मा आहे, ही मॅडम कशी शिकवत आहे, हिच्याकडे काय सुरू आहे, हिने हा ड्रेस घातला आहे, मग ही काय पद्धतीने शिकवणार, मागे मला चहा प्यायचा आहे. असंख्य विचार जे बॅक ऑफ द माइंड चालू आहे. बरोबर? की हे झाल्यानंतर मी रात्रीचा स्वयंपाक काय करणार, उद्या मला या फंक्शन मध्ये जायचंय, परवा त्याचं लग्न आहे, हे कुठे चाललं आहे? माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. कुठे चाललेला आहे? माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये चाललेला आहे. मग माझं सबकॉन्शियस माइंड माझ्या पूर्ण जे काही माझं अस्तित्व आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंट काम करतो? 90% काम करत असतो. काय काम करतो? 90% काम करत असतो. आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे? संपूर्ण विचारांचा राजा आहे. काय म्हणता येईल याला? राजा म्हणता येईल. मग हा राजाला आपण समजून घेतो आहे, तो आपल्याला काय करतो आहे? आपल्याला जी भावना देतो. फॉर एक्झाम्पल, आपली जी बिलीफ सिस्टीम आहे, नाही नाही आपण तेव्हा असंच करायचंय, हे सांगितलं गेलंय आणि मी या पद्धतीने वागणार, ही काय झाली? आपली विश्वास आहे. आपल्याला हा रस्ता सांगितलाय की माझ्या घरापासून मंदिरापर्यंतचा जाणारा रस्ता, हा काय आहे? माझ्या डोक्यात फिट बसलेला आहे. ही काय आहे? परमनंट मेमरी आहे, लॉंग टर्म मेमरी आहे. माझ्या घरापासून मंदिर कुठे आहे, ही लॉंग टर्म मेमरी आहे. त्यानंतर आपल्याला जेव्हा कुत्रा दिसतो तेव्हा आपण रस्ता चेंज करतो, साईडला सरकतो. बरोबर? जेव्हा आपल्याला चटका लागतो आहे तेव्हा आपण काय करतो? हात बाजूला करतो. जेव्हा आपल्याला एखादा दिव्याचा चटका लागतो किंवा गॅसच्या तिथे आपल्याला चटका लागतो, पण पटकन हात वरती करतो. बरोबर? म्हणजे आपली कंट्रोल सिस्टीम, शरीराला संपूर्णतः कंट्रोल करणारी सिस्टीम. आपल्या मधणाऱ्या असणाऱ्या जे फिअर आहे, जी भावना जी आपल्यामध्ये आहे, भावना, इमोशन्स, आपली रागाची भावना, द्वेषाची भावना, करुणेची भावना, प्रेमाची भावना, हे कोण सांगते? सबकॉन्शियस माइंड आपल्याला सांगतो. आणि मी स्वतः कशी आहे, हा मला असंच जमणार, बरं मी याच पद्धतीने वागणार, माझं असंच आहे, हे कोण सांगत आहे? मला माझं सबकॉन्शियस माइंड सांगताय. बरोबर? हे आता आपल्या डोक्यामध्ये जे नकारात्मक विचार किंवा पॉझिटिव्ह विचार येतात, हे कुठून येतात? सबकॉन्शियस माइंड मधून येतात. बरोबर? दिवसभरात असंख्य घटना घडतात आणि रात्री झोपताना आपल्याला काय आठवतं? मला सांगेल का कोणी? रात्री झोपताना कुठल्या भावना आपल्याला जास्त येतात? कुठल्या गोष्टी आठवतात? चॅट बॉक्स मध्ये टाका. रात्री झोपताना आपल्याला काय आठवतात? ज्या भावना आपल्याला जास्त त्रास देतात किंवा निगेटिव्ह घटना आपल्यासोबत घडलेल्या असतात त्या आठवतात. नकारात्मक विचार येतात, म्हणजेच हे नकारात्मक विचार माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर केलेले जातात. कुठे जातात? सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर केलेले जातात. या पद्धतीने आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला सपोर्ट करत असतं. सबकॉन्शियस माइंड आपल्याला जे पूर्व सूचना मिळते आपल्याला, अरे असं होणार होतं, हे पाहुणे येणार का, अच्छा, तर आपल्याला बरोबर आपण एखाद्याचा विचार करतो. बरोबर? आणि ती विचार केल्यानंतर त्या व्यक्तीचा आपल्याला फोन येतो किंवा ती व्यक्ती आपल्या समोर येते, किंवा कधीतरी ती व्यक्तीला आपल्याला खावंसं वाटलं, अचानक त्या गोष्टी समोर येतात. ते काय आहे? माझं सबकॉन्शियस माइंड ते त्या गोष्टी मिळवून देत असतं. माझं सबकॉन्शियस माइंड इथे काय असतं? लॉंग टर्म मेमरीचं काम करतं. मला एखाद्या कुत्र्याची भीती वाटते, साप आला रस्त्यामध्ये, तर आपण काय करतो? भीतीच्या भावनेमध्ये जातो, रस्ता चेंज करतो, पळवाट काढतो. हे काय सांगत आहे? कोण सांगताय? सबकॉन्शियस माइंड सांगत आहे. मग सबकॉन्शियस माइंड आपल्या पूर्ण शरीराचा काय आहे? मनाचा राजा आहे. बरोबर? आणि कॉन्शियस माइंड काय आहे? सेनापती आहे. करते कोण आहे? युद्ध कोण करते आहे? कॉन्शियस माइंड करते. आणि इन्स्ट्रक्शन कोण देत आहे? इन्स्ट्रक्शन कोण देते आहे? सबकॉन्शियस माइंड. बरोबर? कळालं का की इथून विमान उडालं? कठीण वाटतंय थोडस?
कठीण वाटतंय का? नाही ना? मग इथे सबकॉन्शियस माइंडला जर मला ट्रेन करता आलं आणि माझा सबकॉन्शियस माइंड मला भावना देणार, मग मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देऊन जर आनंदाची भावना तिथे निर्माण करता आली तर किती छान होईल. माझ्या आयुष्यामध्ये काय पाहिजे हे जर मला मिळवता आलं तर किती छान होणार आहे. बरोबर? नक्की. मग व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला दिवसभराची सुरुवात सांगितली त्या पद्धतीने आपल्याला संपूर्णतः दिवसभराची सुरुवात करायची. आजचा टास्क काय समजलाय आपल्याला? पहिल्यांदा मी माझे राग किंवा जे काही रागीट जी भावना आहे, जे लोकांचा राग येतोय ती भावना, आणि ज्या गोष्टी माझ्या दुःखाचं कारण होत आहे, माझ्या आयुष्यामधले सफरिंग प्रत्येकाला लिहून काढायचे आणि ते रात्री झोपताना जाळून टाकायचे. बरोबर? ही पहिली गोष्ट करायची आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे, येस, दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे ते लिहायचं आहे. आणि ते लिहिताना आपण कसं लिहिणार? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं, पूर्ण वर्तमान काळामध्ये लिहायचं. नक्की समजलं? दोन गोष्टी आज समजून घेतला की आपला सबकॉन्शियस माइंड आपल्या आयुष्यामध्ये किती काम करतो? 90% काम करत असतो. माझे विचार, बरोबर, हाताला चटका लागला तर आपल्याला काय पटकन हात दूर येतो. बरोबर? इथे मुंगी चावली, क्षणात मुंगी चावते आणि पटकन आपली ऍक्शन होते. बरोबर? दिसली मुंगी बाजूला करतो आपण. हे कोण सांगत आहे? हे सगळ्या गोष्टी कोण ठरवत आहे? तो म्हणजे माझा सबकॉन्शियस माइंड. म्हणून मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला जर ट्रेनिंग दिलं, माझ्या सबकॉन्शियस माइंडला समजून घेतलं, तर तो माझ्या आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळवून देणार आहे. म्हणून तिथे काय करायचंय आपल्याला? आपल्याला व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट याच्यावरती फोकस करायचा आहे. कळालं? त्या गोष्टी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहून काढायच्या. समजलं? नक्की. वेलकम जयश्री मॅडम, वैशाली मॅडम वेलकम, सुषमा मॅडम, राजेंद्र धुमाळ सर वेलकम. येस, आजचं सेशन कसं वाटलं सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाका. विद्या मॅडम, तुम्हाला कसं वाटलं आजचं सेशन? अनम्यूट करा. छान वाटलं. व्हेरी गुड. येस, हम्म. याच पण पद्धतीने. मला ते ऐका ना, हा ते बोला. पिवळ्या कागदावर लिहायचं आहे, ते काय लिहायचं पिवळ्या कागदावर? तुम्हाला काय पाहिजे ते लिहायचंय. हा. तुम्हाला काय पाहिजे आयुष्यामध्ये, तुम्हाला काय पाहिजे हे काय करायचंय? आपल्याला लिहायचं आहे. लिहिताना आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळात लिहिणार. आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. ठीक आहे? माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, माझ्या मुलाला जॉब लागलेला आहे, या पद्धतीने आपण लिहिणार आहे. येस, राजेंद्र धुमाळ सर, सारथी फॉर लाईफ आणि या नावाने आपलं युट्यूब चॅनल आहे. आज मी तिथे आपला व्हिडिओ अपलोड करते. आणि ग्रुपमध्ये नसाल तर तुम्ही मला मेसेज करा, आपण तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन करा आणि ग्रुपमध्ये आपल्याला तिथे सगळ्या गोष्टी येणार आहे. ठीक आहे? मी रेकॉर्डिंग शेअर करते. ज्या लोकांचं मिस झालं त्यांनी नक्की रेकॉर्डिंग बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे दररोज आपले जे काही सेशन्स असतात ते अपलोड केले जातात आणि सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतील. येस, पहिल्यांदा मी स्वतःला मॉर्निंग मध्ये कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी करायची. मी जेव्हा उठते आहे तेव्हा दोन्ही हात जिथे आहे तिथे ओपन करायचे बेडमध्ये आणि मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. आणि हे दोन्ही हात हृदयावर ठेवायचे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. या पद्धतीने आपल्याला दिवसभराची सुरुवात करायची आहे. माझ्या दिवसाची सुरुवात कशी होणार? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. येस, कळालं? सारथी फॉर लाईफ या
नावाने आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये आपण रेकॉर्डिंग अपलोड करत असतो. तिथे आपली रेकॉर्डिंग आत्ता अपलोड होईलच, आणि त्या रेकॉर्डिंगला तुम्ही एकदा पुन्हा बघा. आणि उद्या नक्की 4:30 वाजता डे 2च्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नक्की. येस. कोणाचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ग्रुपमध्ये विचारू शकता. ग्रुपमध्ये नसाल तर तुम्ही 7385079859 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ठीक आहे. हे 10 दिवसाचं सेशन तुमच्या सगळ्यांसाठी फ्री राहणार आहे. 10 दिवसांच्या सेशनचे कुठलेही चार्जेस तुमच्याकडून घेण्यात येणार नाही. दुसरी गोष्ट, ज्यांना ज्यांना हे सेशन आवडलं असेल त्यांनी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्ही पाठवू शकता. त्या पद्धतीने तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहे, जे कोणाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, फॉर एक्झाम्पल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, रिलेशनशिप इश्यू असू द्या, किंवा मनी रिलेटेड, करिअर रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रत्येकाला तुम्ही आपल्या ग्रुपची लिंक पाठवा किंवा आपल्या सेशनची लिंक पाठवायची माझी परमिशन आहे. येस. आजचं सेशन आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही 3 फ्रेंड सोबत आजचं सेशन शेअर करा. थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.